आज पुसद शहरामध्ये जे विद्यार्थी आहे, जे नवतरुण आहे, जे स्पर्धा परीक्षा किंवा इतरही परीक्षांची तयारी करत आहे, त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर मोर्चाचे आयोजन केलेले आहे। जे भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये पेपर फुटीचे सत्र सुरू आहे, त्याच विरोधामध्ये हे आंदोलन असल्याचे सांगितले जात आहे। आता संपूर्ण पार्श्वभूमी काय, संपूर्ण विषय काय, हे आपण जे आयोजक आहे यांच्याच मार्फत जाणून घेऊ। चला तर मग दादा, तुमचं नाव सांगा। माझं नाव अनिकेत घुले, मी छात्र भारतीचा राज्याचा अध्यक्ष आहे। सदर जे आज आंदोलन झालेलं आहे त्या विषया संदर्भात संपूर्ण माहिती द्या। गेली महिन्याभरापूर्वी नीटचा पेपर फुटला होता। साधारणतः 22 ते 24 लाख विद्यार्थ्यांना परत नीटचा पेपर द्यावा लागला। त्या विद्यार्थ्यांनी आपलं अख्खं वर्षभर क्लासेसला पैसे घातले, मेहनत केली। 25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। आत्महत्या करणाऱ्या मुलांचं वय 18 वर्ष 20 वर्ष, कुणी तळ्यामध्ये आत्महत्या केली, कुणी विहिरीत जीव दिला, कुणी फास लावून घेतली। जर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पेपर परत द्यावा लागत असेल आणि कुणाच्या तरी पैशासाठी स्वार्थासाठी क्लासेसवाले पेपर फुटत असेल, एनटी वरती अनेक प्रश्न तयार झाले, शिक्षण मंत्र्यावर प्रश्न तयार झाले, तर अशा पद्धतीने पेपर फुटून विद्यार्थ्यांचं जर वाटोळं करायचं काम चाललं असेल, सगळी शिक्षण व्यवस्था खिळखिळ करायचं काम झालं असेल, तो पेपर फुटला नाही तर लगेच महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटतो, पुण्यामध्ये महानगरपालिकेचा पेपर फुटतो, याच्यामध्ये कुठल्या राज्यामध्ये जयपूरमध्ये राजस्थानमध्ये पेपर फुटतो। तर असे दररोज पेपर फुटत राहिले तर या शिक्षण व्यवस्थेचं काय होणार आहे याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे। जर अशा या तरुण मुलांचं भवितव्य जर उद्ध्वस्त होणार असेल, आज सरळ प्री टेस्ट एमपीएससीची ऑनलाईन पद्धतीने घ्यायचा निर्णय घेतला। तर सरकारकडे आमदार खासदार फोडायला पैसे आहे, एवढी सगळी यंत्रणा आहे तुमच्याकडे, आणि तुमच्याकडे पेपर घ्यायला ऑनलाईन पद्धतीने पेपर घेता, तेच परत सॉफ्टवेअर हॅक झाले, तेच पेपर कुणी फुटले। तर तुमची पेपर घ्यायची जर पात्रता नसेल आणि तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जे एका नोकरीसाठी अख्खं आयुष्य 5 वाजता उठतात, 4 वाजता उठतात, अभ्यास करतात, अख्खं आई वडिलांच्या अख्खं मेहनत तिथे पणाला लावली जाते, आणि जर त्या विद्यार्थ्यांचं स्वप्नच तुम्ही मारून टाकणार असेल तर त्या सगळ्या याच्यामध्ये सरकारच्या या सगळ्या धोरणाच्या विरोधात हा मोर्चा होता। आज पुसदमध्ये आम्ही ताकदीने हा मोर्चा काढला होता। मग आपली सदर जे आंदोलनाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय आहे? पहिलं म्हणजे धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि नवीन शिक्षण मंत्री नेमला गेला पाहिजे। अशा पद्धतीने पेपर फुटून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेला असताना एक निर्लज्जपणाचा जो कळस असतो तो सरकारने पेरत, आज जर 8, 9, 10 दिवसापासून दिल्लीसारख्या ठिकाणी लोक अमर उपोषण करतात आणि त्यांना दहशतवादी आतंकवादी म्हणत असेल तुम्ही, तर ते खपून घेणार नाही। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। टीईटीचा पेपर फुसला, दादा भुसेंनी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे याच्यामध्ये। आणि या जी स्पर्धा परीक्षा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घ्यायचा जो निर्णय घेतला प्रिलियम टेस्ट, तर ती सुद्धा तुम्ही ही ऑफलाईन पद्धतीने घेतली पाहिजे। जर तुम्ही पेपर जर आज ऑनलाईन पद्धतीने घेणार, ऑफलाईन पद्धतीने घेणार, तर शिक्षण व्यवस्थेचा वाटोळा आम्ही खपून घेणार। या 3 मागण्या आमच्या आज प्रमुख आहे याच्यामध्ये। आता याच विषया संदर्भात जे आपले दुसरे दादा आहेत त्यांच्याच माध्यमातून आपण त्यांचं काय नेमकं मत आहे आपण जाणून घेऊ। बघा, आज पुसदमधल्या तरुणांमध्ये खूप मोठा रोष पाहायला मिळालेला आहे। हा रोष केवळ पुसदमधल्या तरुणांमध्ये नाही तर अवघ्या भारत देशातल्या तरुणांमध्ये हा रोष आहे। सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, कारण इथली सगळी शिक्षण व्यवस्था कुजवून टाकण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीनं पेपर पॅटर्न चालू आहेत, ज्या पद्धतीचे सत्र सुरू आहेत पेपर फुटण्याचे, ते अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या लोकशाही एवढ्या मोठ्या देशामध्ये। म्हणजे नीटचा पेपर फुटल्याच्या नंतर आपलं सरकार कारवाई काय करतं, तर टेलिग्राम बंद करतं। टेलिग्राम बंद करणं हा काय, ही कारवाईचं लक्ष्य नाही। म्हणजे आमच्या शिक्षण मंत्र्यांनी स्टेटमेंट देणं तर दूरच, राजीनामा देणं तर दूरच आहे, साधं स्टेटमेंट द्यायला सुद्धा ते तयार नाहीत। आणि जे विद्यार्थी गोरगरिबांचे विद्यार्थी ज्यावेळेस रस्त्यावर उतरतात त्यावेळेस शिक्षण मंत्री आम्हाला दहशतवादी म्हणतात, आमचे मुख्यमंत्री आम्हाला अराजकतावादी म्हणतात। म्हणजे ज्या तरुणांच्या ताकदीवर हा देश घडणार आहे त्यांना तुम्ही अराजकतावादी म्हणणार असाल तर देश आपण कुठल्या दिशेला घेऊन जात आहोत? इथे नीटचा पेपर फुटतो, त्याच्यानंतर टीईटीचा पेपर फुटतो, पुण्यामध्ये पेपर फुटतो, हे जे काही सत्र सुरू आहे, मला वाटतं शिक्षण व्यवस्थेनं आपल्या झोपेची जी गुंगी घेतलेली आहे ती त्या झोपेतून उठायला पाहिजे आणि शिक्षणाचं सक्षमीकरण जरा चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजे। इथं ऑनलाईन आम्ही मागच्या 4 वर्षापासून एमपीएससीचे विद्यार्थी बोंबा मारत फिरत आहेत की सरळ सेवेच्या परीक्षा एमपीएससी कडे सुपूर्द करा, पण सरकारनं त्याच्या नेमका उलटा आदेश काढलाय आणि एमपीएससीची जी प्री परीक्षा असते तिला ऑनलाईन केलाय। आता ऑनलाईन केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना त्याचा इतका मोठा फटका बसणार आहे, त्याचा विचार एमपीएससीनं आयोगानं केलेला नाही। मला वाटतं आयोगानं एकदा विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार घ्यायला हवा। ज्यावेळेस आयोग ज्यावेळेस एखादा निर्णय घेतो, एखादा निर्णय काढतो विद्यार्थ्यांसाठी, त्यावेळेस काही विद्यार्थ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये काय मत आहे याचं सुद्धा सरकारने त्याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे। त्यासोबतच ज्या पद्धतीचं फी स्ट्रक्चर आहे आज पेपरचं, म्हणजे प्रत्येक सरळ सेवेच्या प्रत्येक एका पेपरला आमच्या विद्यार्थ्यांना 1000-1200 रुपये फीस भरावी लागते। त्याऐवजी सरकारनं वर्षाचा एक वार्षिक रिचार्ज करून द्यावं आणि वर्षातून एकच वेळा आम्ही परीक्षा फीसचं रिचार्ज करावं आणि वर्षभर मग नंतर आम्हाला फीसच्या एकाही परीक्षेला कुठलीही फीस लागू नये। त्याच्यानंतर ज्या सेंटरला आम्ही जातो त्या सेंटरपर्यंतचं आमचं जे प्रवास भाडं आहे ते सरकारनं द्यायला हवं।
कारण ही जी देशातले तरुण आहेत हे उद्या चालून सेवेमध्ये जाऊन देशाची सेवा करणार आहेत. हे कुणाच्याही स्वतःच्या पोटासाठी चाललेले नाहीत. तर पोट भरणं हा आमचा दुय्यम आमचा विचार असला तरी देशाची सेवा करणं हा आमचा प्राथमिक विचार आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना नागवणं सरकारनं बंद केलं पाहिजे. विद्यार्थ्यांचा विचार इथं झाला पाहिजे. अशीच मागणी घेऊन छात्र भारतीनं आज पुसदमध्ये एक भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं. ज्याप्रमाणे आपण बघत आहे की संपूर्ण जे तरुणाई आहे या ठिकाणी एकवटलेली आहे, जे विद्यार्थी आहे या ठिकाणी एकवटलेले आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर यांनी जो त्यांचा आक्रोश आहे व्यक्त केला आहे. अशाच प्रकारच्या बातम्यांकरता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.